मध्य प्रदेशातील चंबळच्या खोऱ्यात मुरैना जिल्ह्याच्या सिहोन या गावाजवळ वसलेले काकडमठ मंदिर म्हणजे मानवी कल्पनाशक्तीच्या पलीकडचे एक अद्भुत वास्तव आहे। लांबून पाहिल्यास हे मंदिर एखाद्या कोसळणाऱ्या अवशेषासारखे दिसते, पण जवळ गेल्यावर समजते की हे तर जगातील सर्वात मोठे स्थापत्य कोडे आहे। साधारण 100 ते 115 फूट उंच असलेले हे शिवमंदिर 11व्या शतकात कच्छपघात वंशाचा राजा कीर्तिराज याने बांधले होते। हे मंदिर पाहताना मनामध्ये प्रश्नांचे काहूर माजते, कारण हे संपूर्ण मंदिर सिमेंट, चुना, माती किंवा कोणत्याही जोडणाऱ्या पदार्थाशिवाय उभे आहे। केवळ गुरुत्वाकर्षणाच्या बळावर एकावर एक दगड ठेवून केलेली ही रचना आजच्या आधुनिक विज्ञानालाही आव्हान देते। या मंदिराच्या नावामागे एक प्रेमळ इतिहास दडलेला आहे। राजा कीर्तिराज यांची राणी काकणवती ही भगवान शिवाची नितांत भक्त होती। आपल्या राणीची भक्ती आणि तिची इच्छा पूर्ण करण्यासाठी राजाने या भव्य मंदिराचे निर्माण केले, म्हणूनच याला काकणमठ असे नाव पडले। मंदिराच्या भिंतींवर नजर टाकली तर आपल्याला त्या काळातील समृद्ध कलेची प्रचिती येते। अत्यंत सुबक नक्षीकाम, देवी देवतांच्या मूर्ती आणि मानवी जीवनातील विविध प्रसंगांचे दगडांवरील कोरीव काम थक्क करणारे आहे। काळाच्या ओघात आणि परकीय आक्रमणांमुळे आज हे मंदिर काहीसे भग्न अवस्थेत असले तरी याचा मूळ गाभारा आणि मुख्य शिखर आजही ढिगाऱ्यात सामावलेल्या हिऱ्यासारखे चमकते। स्थानिक परंपरेनुसार या मंदिराभोवती अनेक रहस्यमय कथा विणल्या गेल्या आहेत। चंबळच्या या भागात एक लोककथा अत्यंत प्रसिद्ध आहे की हे मंदिर मानवांनी नाही तर भूतांनी केवळ एका रात्रीत बांधले होते। असे मानले जाते की केवळ एका रात्रीत हे भव्य शिखर उभे करण्याचे आव्हान भूतांनी स्वीकारले होते, पण पहाट होताच आणि कोंबडा आरवताच भूतांना काम अर्धवट सोडून अदृश्य व्हावे लागले। त्यामुळेच हे मंदिर आजही वरून काहीसे विखुरलेले आणि अपूर्ण वाटते। जरी हे विज्ञानाला पटणारे नसले तरी या कथेमुळे पर्यटकांमध्ये या ठिकाणाबद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण होते। तांत्रिकदृष्ट्या पाहिले तर काकडमठ हे मंदिर खजुराहो शैलीतील मंदिरांशी साधर्म्य राखते। एकेकाळी या मुख्य मंदिराच्या भोवती लहान मोठी अशी एकूण 21 मंदिरे होती, ज्यांचे अवशेष आजही आजूबाजूला विखुरलेले पाहायला मिळतात। आश्चर्याची गोष्ट म्हणजे आजूबाजूची सर्व छोटी मंदिरे काळाच्या ओघात कोसळली, पण हे सर्वात उंच आणि वजनी मंदिर मात्र शेकडो वर्षांचे भूकंप आणि वादळे झेलून आजही उभे आहे। जेव्हा जोराचा वारा सुटतो तेव्हा मंदिराचे काही दगड हलताना दिसतात, पण ते पडत नाहीत। हे अद्भुत संतुलन पाहण्यासाठी जगभरातून आर्किटेक्ट आणि संशोधक येथे येत असतात। या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे येथील भव्य मंडप आणि अंतराळ। उंच खांबांवर उभे असलेले हे मंदिर आपल्याला प्राचीन भारतातील प्रगत नागरीकरणाची साक्ष देते। आज चंबळचा हा परिसर जरी शांत असला तरी एकेकाळी हे व्यापाराचे आणि कलेचे मोठे केंद्र होते। मंदिराच्या दगडातून येणारा आवाज आणि त्यातील पोकळी हे सिद्ध करते की त्या काळी ध्वनिशास्त्राचाही विचार केला गेला होता। भारतीय पुरातत्व विभागाने या वास्तूचे जतन करण्यासाठी खूप प्रयत्न केले आहेत, परंतु तिची मूळ रचना न बदलता तिला टिकवून ठेवणे हे मोठे आव्हान आहे। काकडमठ मंदिराचे सौंदर्य केवळ त्याच्या उंचीत नाही तर तिथल्या प्रत्येक दगडावर कोरलेल्या सूक्ष्म कलेत आहे। तिथल्या भिंतींवर तुम्हाला शिव-पार्वती विवाहाचे प्रसंग, अप्सरांच्या मुद्रा आणि विविध पौराणिक कथांचे चित्रण पाहायला मिळते। जेव्हा सूर्योदय होतो तेव्हा सूर्याची पहिली किरणे या मंदिराच्या शिखराला स्पर्श करतात तेव्हा पाषाणांचा रंग सोन्यासारखा चमकू लागतो। हे दृश्य पाहणे म्हणजे डोळ्यांचे पारणे फेडण्यासारखे असते। कित्येक शतके उलटून गेली, अनेक साम्राज्ये आली आणि गेली, पण हे मंदिर आजही आपल्या अस्तित्वाची साक्ष देत उभे आहे। जर आपण बारकाईने पाहिले तर समजते की हे मंदिर म्हणजे केवळ दगडांची रास नाही तर ते एक बॅलन्सिंग ॲक्ट आहे। प्रत्येक पाषाण अशा प्रकारे कापला आणि बसवला आहे की वरचा भार खालच्या दगडाला धरून ठेवतो। ही ड्राय मेसनरी पद्धत प्राचीन भारताची मोठी ताकद होती। आधुनिक काळात गगनचुंबी इमारती बांधताना आपण जे तंत्र वापरतो त्याचे मूळ रूप या प्राचीन मंदिरात पाहायला मिळते। इथल्या गर्भगृहातील गारवा आणि बाहेरच्या वातावरणातील उष्णता यातील फरक जाणवण्याजोगा असतो, जे प्राचीन व्हेंटिलेशन पद्धतीचा पुरावा आहे। येथील शांतता आणि चंबळच्या मातीचा गंध तुम्हाला एका वेगळ्याच युगात घेऊन जातो। हे मंदिर केवळ एका देवाचे स्थान नसून प्राचीन भारतीय इंजिनियर्सच्या बुद्धिमत्तेचा एक असा आविष्कार आहे ज्याची बरोबरी आजही कठीण आहे। हे मंदिर आपल्याला शिकवते की साधने कमी असली तरी बुद्धिमत्ता आणि संकल्पाच्या जोरावर काय साध्य करता येते। आजही स्थानिक लोक या मंदिराला जागृत देवस्थान मानतात आणि इथल्या अदृश्य शक्तींबद्दल बोलतात। आपली संस्कृती आणि पूर्वजांनी दिलेला हा ऐतिहासिक वारसा जगासमोर आणणे आपले कर्तव्य आहे। अशा ऐतिहासिक वास्तूंकडे दुर्लक्ष न होता त्यांचे संवर्धन होणे गरजेचे आहे। स्वराज्याचा हा वारसा, आपली संस्कृती आणि असेच ऐतिहासिक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या स्वराज्य रक्षक चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। या भव्य पाषाणांच्या सावलीत उभे राहिल्यावर आपल्याला जाणीव होते की आपला भारतीय वारसा किती महान, सामर्थ्यवान आणि अनाकलनीय होता। आपल्या इतिहासाचा अभिमान बाळगा आणि हा वारसा जपण्यासाठी नेहमी तत्पर रहा। जय भवानी, जय शिवराय।